तरी सकाळपासून म्हणजे दुपारपासून आभाळ आलो होतं. पाऊस यायला लागला. लय दिवसातनं पाऊस येतो या. तर बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं दुखणं आलेले आणि येड्याने होते. दुखायचं काय राहिलं, थोडंसं बरं वाटायला लागले आणि कामाला पण खूप उशीर झालाय. तर मग ती व्हिडिओ टाकला आणि लगेच कामाला लागले. दुर्गा पण झोपली होती. तर बघा इकडं कपडे धुवायला टाकलं तर इकडं बाहेर ऊन आलं आणि ऊन लय चमकतंय, डोळ्यावरती लय ऊन लागते. बेडशीट पण धुतले. दुर्गाने गादीवरती पाणी सांडलं होतं ते पुसून घेतलं. परत आजच्या धुण्यामध्ये धुवून टाकलं आणि कपडे धुतले की लगेच फरशी पुसायला घेतली. फरशी पुसली. लय दम भरायला लागला. थोडं थांबले. थोडंसं थांबत थांबत काम केलं कारण दुखायचं काय सगळं राहिलं नाही. त्याच्यामुळं थांबत थांबत काम केलं. 1-2 तास झालं मी कामच करते. 3 वाजल्यापासून खूप वेळ झालं काम करते बघा. आणि सगळं इकडला राडा पण आवरला. फरशीही पुसून घेतली आणि फरशी पुसायच्या आधी बघा मी ना डाळ आणि भात शिजायला टाकला होता. मग ती पण शिजला फरशी पुसूस. तर बघा म्हणलं दुर्गा उठल्यानंतर तिला खायला लागल, भूक लागते तिला उठल्या आणि ओमने काय केलं, पाणी घेतलं प्यायला. अशी हांड्याचं ताट खाली आदळलं. त्या ताटाच्या आवाजाने दुर्गा उठली. मग नुकतंच बघा बरं झालं मी डाळ आणि भात शिजायला टाकलं होतं. भात पण शिजलाय फरशी पुसूस. तर बघा इथं भात मी केलाय, गरमच आहे आणखी पोळतंय असं भात केला आणि ह्याच्यामध्ये डाळ मुगाची शिजून तयार आहे. आणि मागाशीच लसूण सोलला होता. तावा कचरा जाईल म्हणलं लसणाचा पाला. पण आता फक्त डाळ मला फोडणीला टाकायची. 4 वाजल्यात बघा. 4 वाजून गेला तर लेकरांना खायला करते आणि डाळ भात देते फोडणीला टाकून. डाळ काय उशीर लागत नाही उकळायला. 5 मिनटं 10 मिनटं उकळली तरी चांगलं होतं. वरच सामान सगळं काढून तयार. तर घेतलं सगळं आपण आवरून घेतलं, पुसून घेतलं. आता फक्त बेशिंग घासायचं राहिलं. म्हणजे कंटाळा आलाय. आणखीन हातपाय गळहटल्याने व्हायला लागल्या. वारावर काम केलं त्याच्यामुळे बेशिंग घासते थोडं आणि संध्याकाळी आता. तर दुर्गा बघा काय करते दाखवते. झोपेत ना उठल्या इथं बघा दुर्गा उठली झोपेत ना. वरण करायच्या आधी ओमच्या आवाजाने लेकरांच्या. आणि दुर्गा मला उठलं मी खाऊ दिलाय नादी लावायला. दिलं होतं ना तिथं बघ ना बाळा. खाल्लं नाही का? खाल्लं तू त्यातलं संपलं. थांब देते मग. तर तिने सांडलं खाली. मी चारत होते, चारू दिलं नाही. हा बरं देते थांब. ते गप्पन खात्यात. खाली तिला बसवलं होतं पण सगळ्या फरशी होते. लेपाट धुतलंय कालच त्याच्यामुळे म्हणलं खाऊन द्यावा काय भरता येईल. कशी करते गोडीशिवाय खाल्ली का? हा झोप झाली का बाबू? नाही ना, नाही झाली बाबूची झोप. हा तिखट नाही पिल्या. बस मी आले, पाणी आणते तुला प्यायला. थांब मी ना डाळ टाकते बाळा फोडणीला. वरण भात खा छान छान मिठाचा. असू द्या. 4 वाजले. 3 वाजायच्या आधीपासून काम करते. 2 तास झालं. आता फक्त बाहेरचं झाडायचं राहिलंय. फरशी आज कापडाने पुसून घेतली. ते पाणी गळतंय त्या डब्यातनं. तर चला घेते आवरून आता. तोपर्यंत आणखीन थोड्या बसूस तर लेकरांचं बघूस तर संध्याकाळ होते. फोडणीला टाकायची बघा. आणि इथं बघा मी ना फोडणीला वरण टाकण्यासाठी सगळं सामान टाकून घेतलं. इथं फोडणी दिली. टमाटर, मिरची, जिरी आणि मोहरी आणि हळद बघा. कढीपत्ता नाही तर एवढं सामान टाकून घेतलंय आणि चांगलं लसणाची फोडणी कडक दिली. पण कढई करपली स्टीलची असल्यामुळे ध्यानातच नाही गॅस बारीक करायचं. पहिल्यांदा तेल तापायला लावलं होतं तेव्हा त्याच्यामुळे कढई करपली. आता घास तुम्ही लय घासावं लागेल त्याला. चला आता झाली फोडणी देऊन. आता मी टाकते त्याच्यामध्ये डाळ. गॅस बारीक केला होता मी कारण कढई लगेच करपते स्टीलची असल्यामुळे. थोडंसं ह्याला आटवून देते म्हणजे घट्ट होईल. दुर्गा काय झालं बाळा? दुर्गाची कॉपी करतो पप्पा आहे का नाही? कसं करत होती दुर्गा तू? आता करून दाखव बाळा. मम्मा मम्मा पप्पा कसं करत होतं दाखव एकदा कर. दाखव की. गेलं पप्पा घरात.
आता पाऊस यायला लागलाय आणि आता एवढंच बघा मी सगळं इथलं पुढचं दारा पुढचं झाडलंय सगळं स्वच्छ केलंय आणि बघा टिपकं टिपकं दिसतात का फरशीवरती. तर पाऊस यायला लागला आणि इथलं वातावरण बघा कसं झालंय एकदम ढगाळ वातावरण असं झालंय. आभाळ आलंय बघा आणि दुर्गाला मज्जा वाटते. गारगार हवा सुटली आणि वरनं एक एक दोन दोन थेंब पाण्याचं पडतात पावसाचं. तर बघा कसं वाटतंय एकदम हिरवा हिरवा दिसतं इकडं. तर आता बघा आता वाजले ते 5:30 आणि आमच्या इथं इतकं भारी वातावरण झालंय का ना एकदम आभाळ आलंय आणि वारं पण सुटले गार हवा लागते बघा. आणि दुर्गाला लय भारी वाटतंय एकदम मज्जा वाटते तिला. रस्त्याला फिरायला गेली बघा कारण की ना पावसाचं टिपकं पडायला नाही. पाऊस काय येत नाही बघा पण काय माहिती येईन का नाही संध्याकाळी तरी. कारण 3-4 वाजल्यापासून नुसतं आभाळ आलं होतं बघा आणि इतकं गरम होत होतं इतकं उकडत होतं ना दमच निघत नव्हता फॅनच्या हवेला पण. आणि दुर्गा आता बाहेर हवेला. अयो दुर्गा ओम ती काय करते कशाला आणली तिला बाहेर. काय करणं लागले माती खेळायला. चला दुर्गाला बघते आधी. चालले पाऊस आला म्हणून पाऊस किती आलाय बघ. ए गणपती बाप्पा पावसात भिजा गेलता काय होय ग. मारा आता पाऊस आला का नाही मारा. अरे ऐकत जा की पाऊस आला बाहेर कुठं पळतोय. सांगा की पावसात भिजायला लागल्यात हो का आली पळत. अशपथ पाऊस खरंच यायला लागला किती यायला लागला. सकाळपासून म्हणजे दुपारपासून आभाळ आलो होते पाऊस यायला लागला. लय दिवसात पाऊस येतो या वाचले भारी सुटली या. हे यडपाट हो ना घरात आता लय हाणलं. बघा तुम्ही तो बघितला असं पाऊस यायला लागला होता. थोडासा पाऊस आला 5-10-15 मिनिटं आणि लगेच बंद झाला. आणि पाऊस यायच्या आधी कृष्णा पण इथंच आला होता आणि आपा परत माघारी गेले. कशामुळे गेलं काय माहिती नाही काहीतरी काम होतं. मग मी लगेच थोड्या वेळ थांबले आणि स्वयंपाक केला. तर बघा दुपारी वरण भात केलं 3-4 वाजता. ते तसंच होतं निम्मा अर्ध ते तसंच ठेवलं आणि सकाळी मिरची केली. ह्यात वरण ह्यात ना भात आहे वरणच म्हणते मिरची आणि खाली कढईमध्ये वरण. आणि आता केलाय आंब्याचा रस बघा. लेकरांची जेवणं झाली कृष्णा ओमची राधाची आणि एकदा दोनदा त्यांना खायला दिलं आणि आता खेळतात. तर चपात्या पण झाल्या आंब्याचा रस पण केला आणि आता फक्त मला किचन वाटा आवरायचा आहे. मग अशी भांडी घासायला लागले. दुर्गा रडायला लागली. तिला 2 येडं बघा घालून आणलं बाहेरनं आणि म्हणून माझी भांडी राहिली. आता भांडी घासायचं तर. आणि इकडं बघा लेकरं काय तुमच्याकडे खाण्याला चव आली. ते कोणाचं राहिलंय उष्ट खायचं. उष्ट कोणाचं तुझंच आहे. कृष्णा प्याला रस्त्याचं ते पिऊन टाक नसलं खायचं तर. आणि लेकरं खेळतात. बाहेर गेलता ना कृष्णा खेळायला. दुर्गाला घेऊन आला का आली का आली. तिकडं घसरगुंडीले भारी खेळते म्हणजे यायचं जायचा रस्ता आहे ना त्याला ती घसरगुंडी सारखं आहे. दुर्गा ना रोज तिथं खेळायला जाते. आता तिघं पण तिथंच खेळत होती. म्हणलं तुम्हाला दाखवा कशी खेळतात तिघं. तोपर्यंत घरात आली माझ्या मागं. तर दोघं तिघं पण घरात आलं. ए चला बाहेर तिकडं मगाशी दुर्गा खेळत होती तिथं. खात्यात की निघून जात्यात 4-4 घासा खात्यात आणि परत येऊन खात बसतात. काय त्या खाणाऱ्या ह्यांच्या चव आली काय माहिती. खेळत खेळत जेवण करतात. आणि मला तर काय माहिती नव्हतं. माझं वडील पण येणारच म्हणून आप्पा म्हणतो बघा आम्ही. तर आप्पा पण आलेत मगाशी मी स्वयंपाक करत होते त्या टायमाला 7 वाजता बघा. तर आपणला पण इकडं जेवाय दिले. ह्यांनी बाहेर आहेत त्यांनी काय बघा लवकर जेवत नाहीत. आपल्याला म्हणलं घ्या जेवण करू. ह्यांनी पण म्हणलं आणि इकडं बसलं बघा जेवतात. दुर्गा इथं बाहेर खेळते. ए चला की तिकडं. आणि मस्तपैकी गार हवा सुटली बघा. मग असे थोडासा पाऊस झाला त्याच्यामुळं अशी मातीची पण इतकी भारी वाशी ती का नाही भारी वाशी ती गार गार हवा लागते. आणि दिसतात का कोणावर बोलतात तिकडं नाही दिसणार. एका जागा काय थांबत नाहीत.